मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला एक अशी रेसिपी दाखवणार आहे। या पुढच्या महिन्यामध्ये गणपती आहे, तर गणपतीला आवर्जून केली जाते ही रेसिपी। कोणाकडे तरी असतेच आणि आमच्याजवळ कसं भजने असतात, त्यामुळे आमच्या म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळं काहीतरी रेसिपी आम्ही करतो भजनांसाठी। तर ह्या रेसिपीचं नाव आहे मिसळ पाव। मी आता तुम्हाला ही रेसिपी मी दाखवणार आहे मिसळ पाव। तर त्यासाठी आपण आता कट करणार आहोत, चण्याचा कट करणार आहोत। तर तो मी तुम्हाला दाखवणार आहे, मी माझ्या पद्धतीत कसं करते ते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। चला ते चणे टाकून देते। झणझणीत असा कट झालेला आहे। चणे पण मोठे असल्यामुळे वाटप कांदा खोबऱ्याचं वाटप, एक्स्ट्रा मसाल्याचं वाटप केलेलं आहे। तर मी गरम मसाला पण घालणार आहे, पण यामध्ये मी एक्स्ट्रा मसाला केलेला आहे, आपला खडा मसाला। तेल टाकते, कढई ठेवलेली आहे। तर मंडळी, थोडेसे चणे मी आता ते चणे हे घेतलेले आहेत, थोडेसे मी मिक्सरला लावून घेणार आहे आणि वाटण वगैरे घालायला मी ते तेजपत्ता आणि कांदा घालून आता मी फोडणीला देणार आहे। हळद घातलेली आहे, त्यानंतर लाल तिखट घालणार मी इथे। त्यानंतर आता मसाला टाकणार आहे, तिखट मसाला टाकून घेऊया। लाल तिखट, आपल्याला जेवढं तिखट हवं असेल तेवढं तुम्ही वापरू शकता। त्यानंतर गरम मसाला आपण खडा मसाला तयार केलेला होता, थोडासा गरम मसाला परत टाकायचा। आला पेस्ट टाकलात तरी चालेल, पण मी इथे नाही वापरली आहे। आणि कढीपत्ता। आता मस्त असं झणझणीत हे झालेलं आहे। आता आपण तो खडा मसाला वाटून घेतलेला होता, तो आता त्याच्यामध्ये मी फोडणीला टाकत आहे। मस्त असा फेटून घ्यायचा तो फोडणी देऊन। मस्त असा कलर आलेला आहे बघा, मस्त असा लाल तिखट असा कलर आलेला आहे। तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तर तुम्ही तेवढं वापरू शकता। असं मस्त असा कलर आलेला आहे, पाहू शकता तुम्ही, छान असं आलेली आहे। व्यवस्थित आपली शिजलेली आहे। चणे टाकून मी चणे घातलेले होते, कुकरला लावलेले, ते मी थोडेसे चणे वाटून घेतलेले आहेत आणि थोडेसे चणे मी आता त्यामध्ये घातलेले आहेत। त्यामध्ये मालवणी वाटप होते, ते पण मी टाकून घेते त्यामध्ये। पाहिजे त्यानुसार घालायचं त्यामध्ये। त्यामुळे कसं पाव असल्यामुळे ते व्यवस्थित भिजायला पाहिजे आतमध्ये, आणि जरा पातळच पाहिजे।
2 चमचे आपल्याला चवीपुरते मीठ टाकायचं आहे यामध्ये. तुम्हाला हवं त्यानुसार तुम्ही पातळ करू शकता रस्सा. तर आपला इथे मस्त असा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे. मिसळ पावसाठी तयार आहे. वरून कोथिंबीर टाकते मी. इथे मी किचन किंग मसाला टाकलेला आहे. थोडंसं मी झाकून ठेवलेलं बघा. आपला कड आले. आपल्या छान असं कड येतो आहे. आणि हा मसाला आहे ना, आपण जेव्हा लास्टला मसाला मी घातला आहे ना किचन किंग मसाला, तर तो मसाला ढवळायचा नाही. ढवळल्यानंतर ना तो आतमध्ये मिक्स झाल्यानंतर एवढी टेस्ट वाटत नाही. तो वरतीच ठेवायचा. जेव्हा आपण मसाला टाकतो ना तर ढवळायचं नाही. ही आमटी वरतीच ठेवायचा आणि नंतर मग तो बरोबर लागणार. तिथे टेस्ट छान होते. तर तुम्ही मस्त अशी कट आपल्याला झालेला आहे. मस्त असा कटला कट मस्त झणझणीत कट आला. हा बघा मस्त असा कट आलेला आहे. खूप छान आलेला आहे. मस्त असं झणझणीत असा कट झालेला आहे. चणे पण तर